कुपवाड शहरातील रामकृष्णनगरमधील एका मंदिरासमोर सेंट्रिंग कामगाराचा धारदार शस्त्राने तोंडावर, डोक्यात आणि पोटावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. अमोल सुरेश रायते असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर संशयित मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं. घटनेनंतर अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांच्या पथकांनी तिघांना ताब्यात घेतले. प्रेम बाळासाहेब मद्रासी, तेजस संजय सिंग राजपूत आणि निहाल आसिफ बावा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. अमोल रायते हा तरुण सेंट्रिंग कामे करतो. मयत अमोल आणि त्याच्या मित्रांनी मंगळवारी रात्री अमोलच्या घरात पार्टी केली. त्यानंतर अमोल त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. या रागातून संशयित मित्रांनी मध्यरात्री तोंडावर, डोक्यात आणि पोटावर धारदार शस्त्राने वर्मी घाव घातले. तो रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे दिसताच मारेकरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, महात्मा गांधीचे संदीप शिंदे आदींनी धाव घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रेम मद्रासी, तेजस राजपूत यांना, तर कुपवाड पोलिसांच्या पथकाने निहाल बावा याला ताब्यात घेतले. चौकशीवेळी प्रेम मद्रासी यांनी सांगितले की अमोल यांनी त्याच्या बायकोबद्दल अपशब्द वापरले, या कारणावरून त्यांचा खून झालाय. सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे करतात. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महापालिका क्षेत्रातील काँग्रेसला लागलेली गळती रोखण्यात नेत्यांना अपयश येऊ लागलं असून युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक मनोज सरगर 10 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खासदारांच्या होमपिचमध्ये असलेल्या प्रभागात होणार आहे. खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून सरगर यांची ओळख आहे. त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय मंगळवारी झाल्याने खासदारांना मोठा धक्का मानला जातोय. महापालिका क्षेत्रात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. जयश्रीताई पाटील यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. त्यांच्याबरोबर काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच, माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न केला होता. 2 बैठका देखील घेतल्या होत्या, मात्र काँग्रेसला धक्क्यातून सावरत नसल्याचं दिसून येते. खासदार विशाल पाटील यांचा होमपिच म्हणजे महापालिकेचा प्रभाग क्रमांक 11. या प्रभागातून माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर उमेश पाटील, माजी नगरसेवक मनोज सरगर व शुभांगी साळुंखे निवडून आले होते. त्यापैकी माजी महापौर कांचन कांबळे भाजपमध्ये गेल्या, तर मनोज सरगर आणि शुभांगी साळुंखे ऑगस्टमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर उमेश पाटील राजकारणापासून अलिप्त झाले. त्यामुळे खासदार पाटील यांना त्यांच्या घरच्या होमपिचमध्ये धक्का बसलाय. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांना डिवचले. त्यांनी राज्य सरकारने इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यास मंजुरी देत तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. पण आता काही लोकांची झोप उडाली आहे. ते मला न विचारता हे नाव कसे काय बदललं असा सवाल करतायत. हिरवा साप पुढे करून आता विरोध करत आहेत. या लोकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली असा टोला पडळकरांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता लगावलाय. तसेच आता यापुढे हिंदूंना विरोध करणाऱ्यांना ठेचून काढू असा इशाराही पडळकरांनी दिला आहे. दरम्यान देवभाऊंसाठी आणि बाजीप्रभूंसाठी लढायला तयार आहे. माझा राजा जोपर्यंत गडावर जात नाही, तोफेचा आवाज येत नाही, तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि माझा जीव सोडणार नाही असं बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते. माझ्या भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असतात. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत ठामपणे आहे असं विधान पडळकर यांनी केले. खानापूरमध्ये भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, महाराष्ट्रात इतकी कामे झाली, परंतु जे काम देवेंद्र फडणवीसांना जमलं ते दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना जमलं नाही. महाराष्ट्राला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे. जातीपलीकडे जाऊन हा माणूस जपला आहे. त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जातं. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात जातीवाद निर्माण होतो तेव्हा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातं असा आरोप त्यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव घेऊन चालत नाही, तर त्या विचारावर चालावं लागतं. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केले तर काहींची झोप उडाली. जे हिंदूंविरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचूनच काढलं जाईल, ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय.
महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळाने केंद्र सरकारला इस्लामपूर शहराच्या ईश्वरपूर असे नाव बदलण्याच्या केलेल्या शिफारशीत उरूणाचा उल्लेख करावा या मागणीसाठी उरूणातील सर्वपक्षीय नागरिकांनी इस्लामपूर नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला. उरून ईश्वरपूर नाव झालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना निवेदन देण्यात आले. विधानसभा व विधान परिषद कायदे मंडळाने इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर असे बदलण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे, परंतु या प्रस्तावात जोड असलेल्या उरून नावाचा उल्लेख नाही. उरून ऐतिहासिक असून इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून उरूणाचा उल्लेख आढळतो, तर 16व्या शतकानंतर इस्लामपूर शहराचा उल्लेख आढळतो. ही दोन्ही शहरे एकत्रच बसली आहेत, त्यामुळे उरून इस्लामपूर अशी ओळख होती. आमचे सण वार दैवते उरूस एकत्रच आहेत. तेथे रुजलेली आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सल्लोख्याची वीण, एकतेची परंपरा आमच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. शहरात असलेली पोस्ट बँक ही केंद्रीय कार्यालये उरून इस्लामपूर जोड नावानेच आहेत. केंद्र सरकारने इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास उरूणाचा अस्तित्वाचा प्रश्न होतो. महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाने इस्लामपूर शहराच्या नामांतरणाचा प्रस्ताव काही काळासाठी स्थगित करून पुन्हा उरून शहराच्या नावाचा समावेश करून प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा असा ठराव एकमताने मंजूर केलाय. यावेळी निशिकांत भोसले पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, डॉक्टर संग्राम पाटील, शंकरराव पाटील, विश्वास पाटील, गजानन पाटील, संदीप पाटील, महेश पाटील, अजित पाटील, विजय पवार, सागर मलगुंडे, सुहास पाटील, शंकर महापुरे, मानसिंग पाटील, संजय पाटील, सूरज पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. गेल्या 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या शहर विकास आराखड्यातील नकाशांना अखेर शासनाच्या नगरविकास विभागाच्या सहसचिवांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सोमवारी हे नकाशे महापालिकेला सादर होणार आहेत. महापालिकेचा विकास आराखडा अनेक वर्षांपासून रखडला होता. 24 वर्षांपूर्वी आराखड्याला सुरुवात झाली होती, तर 2005 मध्ये प्रारूप विकास आराखडा नकाशासह प्रसिद्ध झाला होता. त्यावर नागरिकांकडून हरकती, सूचना मागवल्या होत्या. शासनाने विकास आराखड्याच्या 80% भागाच्या अंतिम निर्णयाची अधिसूचना 4 एप्रिल 2012 रोजी प्रसिद्ध केली होती. मात्र त्याचा नकाशा प्रसिद्ध केला नव्हता, कारण या 80% भागातील काही सर्वे नंबर व त्यावरील आरक्षण झोनचे डुप्लिकेशन उर्वरित 20% भागातही दिसून आले होते. त्यामुळे नकाशे प्रसिद्ध करणे अडचणीचं ठरलं होतं. दरम्यान 3 मार्च 2016 रोजी शासनाने विकास आराखड्याच्या उर्वरित 20% भागाची अधिसूचना प्रसिद्ध केली. मात्र तरीही आरक्षण व झोनचे काही मुद्दे गोंधळाचे होते. नकाशे प्रसिद्ध करण्यात अडचण कायम होती. दरम्यान शुद्धीपत्रिका मंजुरी व नकाशे प्रलंबित राहिले होते. अखेर नगरविकास विभागाने 3 एप्रिल 2025 रोजी शुद्धीपत्रिका मंजूर करून त्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. नकाशे बनवणे व मंजुरीचे काम बाकी होते. आता नकाशांनाही मंजुरी मिळाली आहे. वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या व अधिवेशन सुरू असताना सभागृहात पत्त्यांचा रमी गेम खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला, तर त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच आपल्या विविध विधानांनी संपूर्ण राज्यात भरघोस अशी प्रसिद्धी मिळवली आहे. शेतकऱ्यांचा अर्वाच्य भाषेत उद्गार करणे असो किंवा पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी असो, त्यांचे कर्जमाफीवरील वक्तव्य तर संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलंय. कृषी मंत्र्यांनी शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं आहेच. त्यामध्येच अधिवेशन सुरू असताना सभागृहात चक्क पत्त्यांचा रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालाय. त्यांच्या या कृतीमुळे राज्यातील जनतेकडून त्यांच्याविषयी तीव्र रोष वारंवार व्यक्त होत असून तो वाढतच चाललाय. त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना अनेक विक्रेत्यांकडून विक्री केली जाते, त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. मार्केट यार्ड येथील सिंगल यूज प्लास्टिक विक्रेत्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करत 10 टन प्लास्टिक जप्त केले. सतत प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढे फौजदारी करण्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय. महापालिका क्षेत्रात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून मार्केट यार्डमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईत 10 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, अतुल आठवले आदी जण सहभागी झाले.
यावेळी स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, गणेश धोत्रे, वैभव कुदळे, अंजली कुदळे, विकास कांबळे उपस्थित होते. मागील 8 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय. मात्र 25 आणि 26 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रात गेल्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोयना आणि चांदोली धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते. मुसळधार पाऊस झाल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापनाने केलं आहे. बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि 27 जुलैपर्यंत तो मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात 25 ते 26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच कोकणातील सर्वच जिल्हे, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचं प्रमाण सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. 25 ते 26 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील घाट परिसरात काही प्रमाणात दरड कोसळणे, सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही सोडू नये. ज्ञानी व्यक्तीच्या आयुष्याचा आलेख हा कायम चढता राहतो. त्यामुळे चांगली संगत धरणे, शिक्षकांचे आणि आई वडिलांचे नाव मोठे करणे हे विद्यार्थ्यांचे प्रथम ध्येय असायला हवे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ग कांबळे यांनी केले. कायदेविषयक जनजागृतीसाठी आयोजित रॅलीनंतर सर्वोदय विद्यालय येथे आयोजित कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य विजय कोगनोळे, मुख्याध्यापिका श्रीमती SG म्हेत्रे, सहशिक्षक संजय पवार आदी जण उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ग कांबळे यांनी बालकांचे कायदे, बालमजुरी, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून आणि व्यसन करणाऱ्या लोकांपासून लांब राहावे, जेणेकरून आपले आरोग्य आणि मानसिक स्थिती चांगली कशी करता येईल याचं उदाहरण त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात आलेल्या अनुभवातून दिलं. सचिव ग कांबळे यांनी सर्वोदय विद्यालय सांगली येथे रॅलीस हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तिथून ही रॅली रेल्वे स्टेशन सांगली, कुपवाड रोड, हळद कारखाना या मार्गे पुन्हा सर्वोदय हायस्कूल सांगली येथे येऊन रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये विद्यालयातील एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रॅलीचा उद्देश कायदेविषयक जनजागृती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा होता. या रॅलीमध्ये कायदेविषयक जनजागृतीचे नारे आणि घोषणा देण्यात आली.